संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात 2 दिवस मुक्काम केल्यानंतर आज सासवडच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झालेली आहे। अगदी काही वेळात दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसाव्यासाठी येणार आहे आणि या पादुकांचे पूजन जे आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होणार आहे। खरं तर पालखी येण्यापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे स्थानिक या गावचे नागरिक आहेत त्यांच्या भेटी घेत आहेत, विशेष करून महिलांच्या भेटी घेत आहेत आणि आपण पाहतोय की एका महिलांकडून त्यांच्याकडे सेल्फीसाठी मागणी केली जाते आणि ताई देखील या ठिकाणी सेल्फी देत आहेत। ताई, थोड्या वेळात पालखी येते, तुमच्या हस्ते पादुकांचं पूजन होणार आहे। मी दरवर्षी मी इथे वडकीला पालखीचं स्वागत करते आणि दिवे घाट चढते। ताई, आज देखील तुम्ही चालणार आहात का? किती अंतर चालणार आहात पालखी? फार काय अंतर नाही, नुसता घाट चढायचा आहे आणि तिकडे पुढे सासवडला जायचंय। फार काय नाही, पण एवढं छान वातावरण असतं की कळत पण नाही आपण चढतोय घाट। माऊलींचं दर्शन घ्यायसाठी आलाय, काय मागणार आहे ताई माऊलींकडे? मी माऊलींकडे दरवर्षी एवढंच मागते की चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या माझ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या बळीराजाला न्याय मिळू दे। वडकी गावामध्ये आलाय, महिला तुमच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी अगदी आनंदाने म्हणतायत की सेल्फी घ्या आमच्यासोबत। हे माझं भाग्य आहे की या संपूर्ण भागाने मला एवढं प्रेम दिलं। मी खूप विनम्रपणे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचे विनम्रपणे आभार मानते। आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी या गावामध्ये विसाव्यासाठी येण्यापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पालखी येणार आहे त्या अगोदर त्या स्थानिक नागरिकांना आणि महिलांना भेटतायत, असं एकंदरीत असं दिसून येते आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी विसाव्यासाठी येईल, काही वेळ विसावा घेईल आणि त्यानंतर अवघड असा असलेल्या दिवे घाटात पुढे मार्गस्थ होणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।